कथेमध्ये बसलंय पण त्यांचं लक्ष बाहेर, कुणी कथेमध्ये बसलंय. आता तेव्हा फोन नव्हते पण आत्ताचं म्हणून आपण घेऊया. कुणी कथेमध्ये बसलंय पण लक्ष मोबाईलमध्ये, कुणी कथेमध्ये बसलंय पण लक्ष स्वयंपाक गार होऊन जाईल. किती वाजले? 9:20 झाले. कोणाचं लक्ष तिकडे स्वयंपाकामध्ये, कुणाचं लक्ष कुठे तर कुणाचं कुठे. त्यानुसार तसं फळ मिळत नाही. काही जण तर बसले पण बसल्या बसल्या आणि त्यांनी कथेमध्ये डुलक्या घ्यायला सुरुवात केली. म्हणाले मग फळ कसं प्राप्त होईल. आणि काहींचा हा फार मोठा प्रॉब्लेम असतो, झोपेच्या गोळ्या खाऊन घरी झोप येत नाही. झोपेची गोळी खाऊन घरी झोप येत नाही, पण कथेत आल्यावर म्हातारी म्हणते ही चांडाळणी नेमकं कथेतच येते. काहींच्या तर मागेच लागलेली असते. एके ठिकाणी अशीच कथा चालू होती. एक आजी मला तिसऱ्या दिवशी भेटायला आल्या. स्टेजवरती आल्या असतात, चेहऱ्यावरून असा हात फिरवला, कडा कडा. आजीने बोटं मोडले. बाई काय म्हणे दिसायला एवढी एवढी. आम्हाला वाटलं पहिल्या दिवशी आल्यावर या बाईला काही येतं का नाही, आवाज निघतो का नाही. पण काय आवाज निघाला. काय कथा म्हणे, खूप गोड कथा, फार गोड कथा. मला फार आवडली कथा, फार गोड वाटलं. मला सुद्धा भारी वाटलं. चला आजीने कौतुक केलं येऊन म्हटल्यावर. म्हटलं आजी खरंच आवडली, फार आवडली. मग काय आवडलं तुम्हाला नेमकं 3 दिवसामध्ये, कुठला भाग आवडला, काय आवडलं. ते म्हणे भाग राहू दे बाजूला, पण मला लय आवडली कथा. म्हटलं का. म्हणे घरी मला झोपेच्या गोळ्या घेऊन झोप येत नाही, पण तुझ्या कथेत आल्याबरोबर मला डोळा लागतो, म्हणून मला कथा फार आवडली. आता अशा जर कथा ऐकल्या तर कधी आपल्याला विमान यायचं आणि कधी आपण विमानात जायचो. तरी बरेच लेकरं बाळं सुद्धा राहतात कथेला. काही भागात विदर्भामध्ये जर गेलं तर तिकडं दिवसा कथा 4 तास, मध्ये चहाची सुट्टी. जशी पोरांना भाताची सुट्टी राहते ना शाळेत, तशी सुट्टी. महाराज लोकांना पण चहा पाणी प्या, तुम्हाला सुट्टी, ऐकणाऱ्यांना सुट्टी, दिवसभर चालतं. मग आता म्हातारा येऊन बसते तिकडं. सुनबाई म्हणते सासूबाई कुठं चालल्या. ते म्हणले चालली पोथी ऐकायला. तिकडची भाषा थोडी वेगळी ती पोथी. मग ते पोथी ऐकायलाच चालल्या तर मग सांभाळायला न्या नाती. ऐकायला चालल्या ना पोथी, मग न्या सांभाळायला नाती. आणि कापूस घेऊन जा, बसल्या बसल्या वळा तिथं कापसाच्या वाती. काय म्हाताऱ्याला विमान यायचंय. श्रोत्यांनी तक्रार केली की धुंदुकारीला एकट्याला विमान ना, आम्हाला काय नाही. ते म्हणाले तुम्ही कथा ऐकलीस तशी तुमचं लक्षच तेवढं होतं कथेत. मला सांगा काही लोक बोलतात बरं का भाऊ. लोक म्हणतात आम्ही ना तुमच्यासारखे कितीतरी कीर्तनकार आम्ही उघडून पेलो, असं लोक म्हणते आम्हाला. आम्ही लय कीर्तनकार उघडून पेलो. तुम्ही भरपूर कीर्तनकारांचा काढा करून पेले असेल, पण मग तुमच्यामध्ये बदल का दिसत नाही. का तुम्हाला आतापर्यंत विमान आलं नाही, का तुम्हाला मुक्ती प्राप्त झाली नाही, किंवा का बदललं नाही. तर श्रवण भेद, आपण श्रवण कसं करतो त्याच्यावर फार अवलंबून असतं. म्हणून आत्ता तात्पुरतं बोर होईल याच्याकडे लक्ष देऊ नका. आपला पुढचा प्रवास कसा चांगला होईल, आपल्याला त्याचा लाभ कसा चांगला होईल, आत्ता तात्पुरतं बरं वाटण्यापेक्षा कायमचं बरं झालेलं असं आपण श्रवण केलं पाहिजे. आणि त्या अनुषंगाने आपली ही कथा चालू आहे. फार सुंदर अशी कथा आहे. अनेक ग्रंथांची प्रारंभिक रचना आपण ऐकली असेल. रामायणामध्ये गोस्वामी तुलसीदासजींनी सगळ्या देवतांना वंदन केलं. अयोध्येला वंदन, रामाला वंदन, कौशल्येला वंदन, कैकेयीला वंदन, झाडाला वंदन, भूताला वंदन, सगळ्यांना वंदन केलं. पण महर्षी वेदव्यासजींनी ग्रंथाच्या प्रारंभी एकाच भगवंताला वंदन केलं, जो सगळ्यामध्ये श्रेष्ठ आहे. महर्षी वेदव्यासजी सांगतात जन्मादस्य यतोऽन्वयादितरत छार्तेष्वभिद्यस्वराट् तेने ब्रह्महृदायादिकवये मुह्यन्ति यत्सूरयः तेजोवारि मृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन
सदा निरस्तकुहकम् सत्यं परं धीमहि सत्यं परं धीमहि धर्म ना दुसरा सत्य समाना धर्म ना दुसरा सत्य समाना धर्म ना दूसरा सत्य समाना धर्म ना दूसरा सत्य समाना धर्म ना दूसरा सत्य समाना राम सिया राम जय जय राम सिया राम राम सिया राम जय जय राम सिया राम राम सिया राम जय जय राम सिया राम सिया सियावर रामचंद्र भगवान की जय श्रीमद भागवत वंदना करत सत्यम परम धीमहि धर्मना दुसरा सत्य समाना सत्य स्वरूप भगवंताला वंदना केली आणि श्रीमद भागवत ग्रंथ प्रारंभ झाला। श्रीमद भागवत ग्रंथ परीक्षण करून आपल्याकडे आलेला आहे। तुम्ही कधी झाडावरचं असं तोडून फळ खाल्लंय का? आता शहरामध्ये जरी राहत असले तरी थोडी फार आपल्याकडे परसबाग असते, त्याच्यामध्ये एखादं आपण फळाचं झाड लावलेलं आहे, असं तोडून खाल्लंय का? कधी जर वेळ आली, समजा तुम्ही शेतामध्ये गेले आणि झाडाचं फळ तोडून खायचंय, तर काही फळं अशी असतात की ज्या फळाला पक्ष्यांनी चोच मारलेली असते। विशेषतः पेरूच्या झाडाकडे जर तुम्ही गेले, आंब्याच्या झाडाकडे गेले, तर त्या झाडावर फार पोपटं राहतात, कारण त्यांना आंबा आवडतो, पेरू आवडतो। आपल्याला कळत नाही कोणतं फळ गोड आहे, कोणत्या फळामध्ये रस आहे। पोपटाने ज्या फळाला टोच मारली ते फळ डोळे झाकून खायचं। पोपट कधी आंबट तुरट अशा फळाला टोच मारत नाही, तो रसभरीत गोड सुंदर अशा फळाला टोच मारतो। पोपटाच्या चोचेला लागून जे फळ आलं ते फळ आपल्याला आनंद प्राप्त करून देतं। तसं हे श्रीमद भागवत रूपी जे फळ आहे ते सुद्धा एका पोपटाच्या चोचीला लागून पोपटाने त्याचा रसपान करून ते आपल्यापर्यंत आलंय। निगम कल्प तरोर गलितम फलम शुकमुखाद अमृत द्रव संयुतम पिबत भागवतम रसमालय मुहुरहो रसिका भुवी भावुका। श्रीमद भागवत आपल्याला आव्हान करतं। निगम कल्पतरोर, निगम म्हणजे वेद, वेदरूपी, कल्पतरू म्हणजे वृक्ष, वेदरूपी वृक्षाला
गलितम फलम, लागलेलं हे भागवत म्हणजे एक फळ आहे. शुकमुखाद अमृत, शुकदेव रूपी तोत्याच्या वाणीतून चोचीतून ते फळ आपल्यापर्यंत आलंय. म्हणून हे भाविकांनो, हे फळ मुहूर हो रसिका भुवी भावुका, पीत राहा पीत राहा पीत राहा पीत राहा. सीमित ठेवलं नाही. आपल्या संत मंडळींची ही उदारता आहे. ते सांगतात आम्हाला हा रस प्राप्त होतो, पण आम्ही एकटे खात नाही. आम्ही काय करतो? महाराज सांगतात सेवितो हा रस वाटितो निका, सेवितो हा रस वाटितो अनिका, सेवितो हा रस वाटितो अनिका, सेवितो हा रस वाटितो अनिका. घरी होऊ नका रान भरी, घरी होऊ नका रान भरी, सेवितो हा रस वाटितो अनिका, सेवितो हा रस वाटितो अनिका, सेवितो हा रस वाटितो अनिका, वाटितो अनिका, वाटितो अनिका. सेवी तो हा रस वाटितो अनेका. शुक महाराजांच्या मुखातून ही भागवत कथा आपल्यापर्यंत आली. कोण आहेत हे शुकदेवजी? का त्यांना भागवताचा अधिकार मिळाला? कोणतं एवढं दिव्य अनुभूती त्यांच्याकडे आहे? तर हे शुकमुनी गोलोकामध्ये राधा राणींच्या समवेत राहत असत. राधा राणींच्या सेवेमध्ये राहायचे. मुखामध्ये राधे 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 राधे. राधा राणींनी सांगावं, अरे कृष्ण कृष्ण म्हण. कृष्ण कृष्ण म्हटला की माझ्या चित्ताला आल्हादता प्राप्त होते, माझं चित्त प्रसन्न होतं. कृष्ण कृष्ण जाप चालू केला आणि भगवान कृष्णांजवळ गेले की भगवान कृष्णांनी सांगावं कृष्ण कृष्ण नाही, राधे राधे म्हण. पुन्हा राधे राधेचा जाप करावा. राधे राधे नावाचा छंद शुकदेवजींना लागला. पण राधे राधे अक्षर गायलं की शुकदेवजी चित्त समाधी अवस्थेमध्ये पोचायचे. पोपट रूपात होते तरीही. पोपटाच्या मस्तकावरून भगवती श्री राधाराणींनी हात फिरवला आणि शुकदेवांना सांगितलं, या भूतलावरती जा आणि माझ्या प्राणप्रिय कृष्णाच्या नावाचा प्रचार प्रसार तुझ्या माध्यमातून होऊ दे. त्यांनी सांगितलं नाही, या भूतलावर गेल्यावर माया मोहामध्ये मी अडकल्या जाईल, मला याच्यात गुंतायचं नाही. राधा राणींनी सांगितलं, मी तुला आशीर्वाद देते की माया मोह हे बंधन कधी तुझ्यासाठी लागू पडणार नाहीत. मृत्यू लोकात जाऊन कृष्ण नावाचा प्रचार प्रसार कर. ज्या साधनाने तू प्रचार प्रसार करशील, एक लक्षात घे, त्या साधनामध्ये माझा कुठल्याही प्रकारचा उल्लेख नकोय. तुम्ही जर भागवत वाचलं असेल तर आपल्या लक्षात येईल की भागवतामध्ये राधा हे नाव नाही. उघडपणाने जर तुम्ही पाहिलं तर भागवतात राधा हे नाव नाही. जिथे राधा राणी सोबत केलेल्या लीलेंचं वर्णन महर्षी शुकदेवांनी केलं, तिथे एक गोपिका म्हणून केलं, एक गोपी म्हणून केलं, पण राधा अक्षर स्पष्ट रूपाने भागवतामध्ये नाही. भगवती आदिशक्तीची राधा राणी तिची इच्छा आहे. पण श्रीमद भागवत हे प्रारंभ करतानाच महर्षी शुकदेवांनी फक्त भागवतम असं गायलं नाही, तर श्री मद भागवत गायलं. श्री म्हणजे काय? तर श्री म्हणजेच राधा आहे. श्री म्हणजेच राधा, मद म्हणजे भरलेला, राधा नावाने ओतप्रोत भरलेला ग्रंथ म्हणजे श्रीमद भागवत आहे. भगवताच्या तशा अक्षरात राधा आहे, पण बाह्यांगाने पाहिलं तर भागवतामध्ये राधा अक्षर दिसत नाही. राधा राणींची आज्ञा घेऊन शुकदेवजी या मृत्यूलोकामध्ये आले खरे, पण प्रगटीकरण कसं करायचं?
कैलास पर्वताच्या नजदीक एका वृक्षामध्ये एका पोपटिनीने अंडे घातलेले त्या एका अंड्यामध्ये जाऊन स्थिर झाले. शुक प्रागटीकरण करायचंय म्हणून देवर्षी नारद कैलास पर्वतावरती आले. कैलास पर्वतावरती आल्यानंतर पार्वती माता एकट्या हजर आहेत, भगवान महादेव नाही. अनेक प्रकारची चर्चा झाल्यानंतर आता पार्वती मातेशी नारदांनी संवाद करायला सुरुवात केली. म्हणले, माता, महादेवांचं तुमच्यावर खरंच प्रेम आहे का? पार्वती मातेने सांगितलं, मग खूप प्रेम आहे त्यांचं माझ्यावरती. ते म्हणाले, पण कशावरून? ते म्हणाले, ते सगळं काही मला सांगतात, सगळ्या काही गोष्टी मला माहीत असतात, सगळं आमचं एका विचाराने चालतं, म्हणून त्यांचं माझ्यावर फार प्रेम आहे. नक्की माता, तुम्हाला ते सगळं खरं सांगतात? म्हणाले, हो. मग महादेवाने तुम्हाला हे सांगितलंय का? त्यांच्या गळ्यामध्ये नरमुंडाच्या माळा आहे. महादेवांच्या गळ्यामध्ये नरमुंडाच्या माळा आहे. ते मुंड नेमकं कोणाचे हे तुम्हाला माहिती आहे का? आता माता पार्वती सुद्धा आता विवंचनेमध्ये गेल्या. खरंच हे तर मला काही सांगितलंच नाही महादेवांनी, कोणाचे मुंड आहेत. आता त्यांचा चेहरा पाहिला. नारदजींनी विचार केला, आपला बाण बरोबर एकदम निशाण्यावरती लागलेला आहे. तुम्हाला माहित नाही माता? माता म्हणाल्या, नाही. आणि मग काय तुम्ही म्हणताय की महादेवांचं तुमच्यावर प्रेम आहे? नवऱ्याचं जर बायकोवर खरं प्रेम असेल तर नवरा बायकोला सगळं सांगतो म्हणे. महिला मंडळी काय सांगतात का? सगळं. आता ती इकडे विचारावं लागेल, तुम्ही सगळं सांगता का घरी? खरं इमानदारी तर बाबा नाहीच म्हणले ते मागचे. सगळं काही सांगत नाही, काही गोष्टी नाही सांगावं लागत. पण म्हणले, मग याच्यातून पारदर्शकता कशी दिसायची? म्हणले, खरं प्रेम असलं सगळं सांगितलंच पाहिजे. पार्वती माता आता फार कन्फ्यूज झाल्या. आता काय करायचं? फार विवंचनेमध्ये पडल्या. नारदजींनी विचार केला, आपलं काम झालेलं आहे, आता महादेव यायच्या आधी पळा. नारदजी निघून गेले. भगवान भोलेनाथांचं आगमन कैलासावरती झालं. दररोज आले की माता पार्वती सेवेसाठी हजर व्हायच्या. जलाचा प्रबंध केलेला असायचा, सगळं काही हजर असायचं. आल्यानंतर चौकशी व्हायची, व्यवस्थित आले का, कसा झाला प्रवास, काही अडचण नाही आली ना, काम व्यवस्थित झालं का, मग तुम्ही थकले का, मग आता चहा करू का, भजे करू का. म्हणजे आत्ताच आहे, तेव्हा नव्हते चहा भजे, पण आले का, बसा वगैरे सगळं चालायचं. आज जसे भगवान महादेव घरात आले, कैलासावरती आले, आल्यानंतर पाणी नाही, विचारपूस नाही, चौकशी नाही, काहीच नाही. मौन व्रत धारण केलेलं होतं. पूर्वीच्या काळात देवींना रुसण्यासाठी राजा महाराजांच्या राजाला कळावं एवढ्या व्यापातून की राणी आपली रुसली, ते स्पेशल रुसून बसण्यासाठी एक रूम असायची, कोपभवन, की त्याच्यामध्ये जाऊन बसली की मग कळून जायचं आता ही रुसलेली आहे. पार्वती माता आता रुसलेल्या आहेत. महादेवांनी विचार केला, आता ते महादेव आहे न सांगता तुम्हा कळो येते अंतर, त्यांना काय सांगायची गरज आहे का? पार्वती मातेच्या समोर गेले आणि महादेवांनी एवढंच विचारलं, पार्वती, आज देवर्षी नारद येऊन गेले का? पार्वती मातांच्या चेहऱ्यावर आश्चर्यचकित भाव जमा झाले. त्यांनी म्हणजे म्हणायचंय तुम्हाला कसं कळालं? ते म्हणाले, नाही बरोबर आहे, जिथे नारद येऊन जातात तिथे भूकंप येतो, तिथे फक्त मौन व्रत आहे, त्याच्यावरून मी अंदाज बांधला. बोला आता काय केलंय नारदांनी? असं कोणती गोष्ट आहे तुम्ही रुसून बसल्यात? सांगितलं तुमच्या गळ्यामध्ये एवढ्या नरमुंडाच्या माळा आहे, तुम्ही सांगितलं नाही मला कुणाच्या आहे. तुम्ही अनादी कालापासून एक तत्वे आहात, सांगितलं नाही कसं काय? त्यांनी सांगितलं, पार्वती, माझ्या गळ्यामध्ये ह्या ज्या नरमुंडाच्या माळा आहेत, हे सगळे जे मुंड असतील ते कुणाचे असतील तर ते सगळे तुझे मुंड आहेत. आतापर्यंत तुझे एवढे अवतार झाले आणि प्रत्येक अवतारामध्ये तुझं मुंड मी माझ्या गळ्यामध्ये धारण केलं. पार्वती माता आश्चर्यचकित झाल्या, म्हणजे माझे एवढे जन्म झाले आणि तुम्ही तेव्हापासून हेच आहात का? तिने सांगितलं, मी तोच आहे, मला जन्म नाही, मृत्यू नाही, मी तोच आहे. मग हे कसं काय? म्हणाले, त्यासाठी दिव्य ज्ञान आहे, गुह्य ज्ञान आहे.
ते आत्मसात करावं लागतं. मग मलाही सांगा. हट्ट धरला. कैलास पर्वताच्या एका शिखरावरती माता पार्वतीला घेऊन महादेव गेले आणि आपलं त्रिशूल पाठवलं त्यांनी की आजूबाजूला जे कोणी लपलेलं असेल, जो जीव असेल, त्यांना आता इथून बाजूला काढून द्या. कारण ज्ञान हे कुणाला गेलं नाही पाहिजे, कुणी ऐकलं नाही पाहिजे. माता पार्वतीला सांगायचंय. त्रिशूल जाऊन आला. सगळे पशुपक्षी निघून गेले. पार्वती मातेला सांगितलं, आता मी तुला ते दिव्य ज्ञान सांगेल, पण ते ज्ञान सांगत असताना कदाचित मला समाधी लागू शकते. मला कळणार नाही तू ऐकते का नाही ऐकते, म्हणून मध्ये मध्ये तू मला हुंकार देत जा. म्हणून ज्ञान सांगायला सुरुवात केली आणि मध्ये मध्ये पार्वती माता असा हुंकार चालू होता. कथा चालू झाली. कथा चालू झाल्यानंतर काही काळाने पार्वती मातेला झोप आली, जशी आपल्याला कधी मध्ये येते. त्याला झोप आली आणि झोप आले तरी हुंकार मात्र चालूच होते. आणि महादेवाने पूर्ण कथा त्या ठिकाणी सांगितली. आणि मग पार्वती मातेला जाग आली. स्वामी काय सांगत होते परत एकदा सांगा. का मला झोप लागली होती. मग तुला जर झोप लागली होती तर कथा ऐकत कोण होतं? कारण त्रिशूल जाऊन आला तर कुणी नव्हतं. कथा ऐकली कुणी? मग शोध घेतला तर एका झाडाच्या घरट्यामध्ये पोपटीने जे अंडे घातलेले होते त्या अंड्यामध्ये बसलेल्या एका साधकाने ती कथा ऐकलेली होती. भगवान महादेवाने त्रिशूल हातात घेतला. आता अंड्यातल्या शुकदेवांना कळालं त्रिशूल आता आपल्यावरती बसणार आहे, म्हणून अंड्यातून बाहेर आले शुकदेवजी आणि पळायला लागले. आता अंशरूपाने ते पळतायत. महादेव मागे, शुकदेव पुढे, महादेव मागे, शुकदेव पुढे, पळत 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 निघाले. सगळीकडे पळतायत. भगवान शंकर रस्ता सोडायला मोकळा नाही आणि पळत 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 निघाले. महर्षी वेदव्यासजींचा आश्रम आहे सरस्वती नदीच्या किनाऱ्यावरती. तिथे पळत असताना वेदव्यासजींची पत्नी आहे वाटिका माता. वाटिका माता जेव्हा बाहेर उभ्या होत्या, देवी कृपेने, दैवयोगाने त्यांना मोठी अशी जांभळी आली आणि जसं त्यांनी तोंड उघडल्याबरोबर अंशरूपी शुकदेवांनी वाटिका मातेच्या मुखातून त्यांच्या गर्भामध्ये प्रवेश केला आणि गर्भामध्ये जाऊन लपले. भगवान शंकरांनी पाहिला आता समोर एक स्त्री आहे आणि तिच्यावरती मी आघात करू शकत नाही. त्याला सांगितलं, शुक बेटा किती दिवस स्त्रीच्या गर्भामध्ये राहशील? तुला कधीतरी बाहेर यावंच लागेल. मी सुद्धा इथेच स्थान मानून बसतो. महादेव तिथे आहेत हे फक्त गर्भात लपलेल्याला माहिती आहे. वाटिका मातेच्या गर्भामध्ये शुकदेवजी राहिले. सामान्यतः महिलेच्या गर्भामध्ये जेव्हा जीव राहतो तो जीव तिच्या गर्भामध्ये, तिच्या पोटामध्ये 9 महिने 9 दिवस राहतो. वाटिका मातेच्या गर्भामध्ये शुकदेवजी राहिले 9 महिने नाही, कारण बाहेर जर आलं तर बाहेर महादेव आहे. 9 महिने राहिले, 10 महिने राहिले, पण शुकदेवजी बाहेर यायला तयार नाही. वर्ष झालं, 2 वर्ष, 3 वर्ष, असं करता करता तब्बल 12 वर्ष वाटिका मातेच्या गर्भात आहे. वेदव्यासजी व्यथित झाले. अरे या देव भक्ताचं भांडण चाललंय, पण मध्ये माझ्या पत्नीला त्रास होतोय. भगवान शंकरांना प्रार्थना केली आणि भगवान शंकर तिथून निघून गेले. आणि 12 वर्ष आईच्या पोटात शुकदेवजी राहिले. त्या पाठीमागे आणखी एक कारण होतं की या संसारामध्ये जर मी आलो तर हे मायाबंधन मला बांधेल, मला या बंधनात पडायचं नाही. त्या धाकाने बाहेर येत नव्हते, पण आपल्या मातेला त्रास नको वेदव्यासजींच्या प्रार्थनेने बाहेर आले. पण बाहेर आल्याबरोबर ब्रह्मनाची पोरीक खेळासी ब्याले 12 वर्ष लपाले रे. ब्रह्मनाची पोरीक खेळासी ब्याले 12 वर्ष लपाले रे. ब्रह्मनाची ब्याले 12 वर्ष लपाले. ब्रह्मनाची पोरीक खेळासी ब्याले 12 वर्ष लपाले. ओ कापस कापस बाहेर आले ते नागवीस पडून गेले रे. कापस बाहेर आले नागवीस पडून गेले रे. ऐक खेळिया तुला सांगतोय जाणून खेळ खेळी रे. ऐक खेळिया तुला सांगतोय जाणून खेळ खेळी रे.
आपले संत मंडळी गोड सांगतात, ब्राह्मणाचे पोर एका खेळासी बिहाले, 12 वर्ष लपाले रे. कापत कापत बाहेर आले, ते नागवेची पळून गेले रे. या संसार रूपी खेळाला, या माया रूपी खेळाला घाबरले आणि 12 वर्ष आईच्या पोटात राहिले आणि पळून गेले. शुकदेवजींना पळून जाताना पाहिलं. व्यासजींचं अंतकरण व्यथित झालं. व्यासजी त्यांच्या मागे मागे चालले. आता जन्माला आलंय, काही नाव सुद्धा दिलेलं नाही. शुक 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 करता करता त्यांचं नावच झालं शुकदेव. शुकदेव वनामध्ये निघून गेले. व्यासजी दुःखी अंतकरणाने आले. तिथून पुढे व्यासजींच्या मनामध्ये असंतोष पसरला. शांती मनाला प्राप्त होईना. नारायणजींचं आगमन झालं आणि कृष्ण प्रधानता ज्या ग्रंथामध्ये आहे, कृष्ण चरित्र विस्तृत पद्धतीने लिहिण्याची सूचना नारदजींनी महर्षी वेदव्यासजींना दिली. नारदजींनी आपला पूर्वजन्म सुद्धा व्यासजींना कथन केला. कसा पूर्वजन्मामध्ये मी एक ब्राह्मण कुमार होतो. साधूची सेवा घडली. साधूंसोबत जाण्याची इच्छा झाली. आईमुळे जाऊ शकलो नाही. आईचा मृत्यू झाला आणि वनामध्ये जाऊन मी तपश्चर्या केली. भगवंताची एक छवी मला दिसली, पण त्या जन्मामध्ये प्रभूचं दर्शन माझ्या नशिबात नव्हतं. आणि म्हणून जपाच्या साधनाने, तपश्चर्येने मला पुढचा जन्म हा नारद मुनीचा प्राप्त झाला. आता सदैव मी भजन करतो. म्हणून तुम्ही सुद्धा कृष्ण प्रधानता असेल असा ग्रंथ लिहा. वेदव्यासजींचं वय झालेलं आहे, म्हणून लिहिण्यासाठी त्यांनी गणपती बाप्पांना आवाहन केलं. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. गणपती बाप्पांचं आवाहन करू लागले. गणपती बाप्पा तिथे आले आणि गणपती बाप्पांना भागवत लिहिण्यासाठी बसवलं. गणपती बाप्पांनी लिहावं, महर्षी वेदव्यासजींनी सांगावं, असा प्रदीर्घ असा श्रीमद भागवत ग्रंथ तयार झाला. ग्रंथ तर तयार झाला, पण याला कुणाच्या अधिकारी हातामध्ये द्यावं, कोण याचा प्रचार प्रसार करेल. आणि म्हणून आकाशवाणीने सांगितलं की याचा अधिकारी तुमचाच पुत्र आहे शुकदेव. शुकदेवाला घेऊन या आणि भागवताची संहिता द्या. वेदव्यासजींच्या चेहऱ्यावरती पुन्हा चिंता पसरली. जो जन्माला आल्याबरोबर अंगावर वीतभर सुद्धा वस्त्र नाही, 12 वर्षे पण वस्त्ररहित पळून गेलेला आहे. वनामध्ये जाऊन प्रभूच्या चिंतनामध्ये ध्यानस्थ झालेला आहे. तो कसा परत येईल सांगितलं, भागवतच त्याला परत आणेल. भागवतामध्ये एवढी ताकद आहे, भागवतच त्याला परत आणेल. आपले काही शिष्य बोलावले. आपल्या शिष्यांच्या कानामध्ये भागवतातला एक श्लोक सांगितला आणि सांगितलं, जिथे शुकदेवजी ध्यानामध्ये मग्न झालेले आहेत, ध्यानस्थ झालेले आहेत, तिथे जाऊन हा श्लोक गा. महर्षी वेदव्यासजींचे 2 शिष्य तिथे गेले आणि त्यांनी तिथे श्लोक गायला. बरहा पीडम नटवर वपू कर्णयो कर्णिकारम बिभ्रतवास कनक कपीशम वैजयंती चमाला रंधार वेणुरधर सुधया पुरयन गोपवृंदे वृंदावन्यम स्वपदरमनम प्राविशद गीत कीर्ती. हा श्लोक गायला. जे शुकमुनी अनेक प्रयत्न करून सुद्धा ध्यानातून उठत नव्हते, हा श्लोक ऐकला आणि शुकदेवांनी डोळे उघडले. वा, काय गोड वर्णन आहे. कोण आहे एवढा सुंदर? बरहा पीडम नटवर वपू, जो नटांचाही वर आहे, ज्याचे कुरुळे कुरुळे केस आहेत, जो सावळ्या रंगाचा आहे, त्रिभुवन सुद्धा ज्याच्या तेजा पुढे फिके आहे, पायामध्ये छुनछुन असे ज्याने चाळ घातलेले आहेत आणि जो वृंदावनाच्या भूमीमध्ये नंग्या पायाने पळतो असा तो गोपाल कृष्ण आहे. आणखी सांगा ना, फार गोड वर्णन आहे, सांगा ना आणखी. शिष्य म्हणाले, आम्हाला एवढंच येतं. ते म्हणाले, मग आणखी? म्हणाले, असे 18,000 श्लोक आहे. कुठं आहे? तुमच्या वडिलांकडे, चला. ते म्हणाले, आसन मग सुंदर त्याच्या घरचा, मला काय करायचे? परत डोळे झाकले, परत तप सुरू. शिष्य परत गेले. व्यासजींनी सांगितलं, आले नाही का शुकदेवजी? उठले होते म्हणे, आणखी श्लोक सांगा म्हणाले, पण आम्ही म्हणालो आम्हाला येतच नाही, तुमच्या वडिलांकडे चला. त्यांनी परत डोळे लावले.
चला कमीत कमी डोळे तो उघडले होते. आता हा दुसरा श्लोक जाऊन म्हणा, नक्कीच पळत येतील. परत शिष्य आले. शुकदेवजी डोळे लावून बसलेले होते. दुसरा श्लोक गायला सुरुवात केली. अहो बकीयमस्तनकालकूटं जिघासया पाययदप्य साध्वी लेभे गतिं धातृचितां ततोन्य कमवा दयालु शरणं व्रजे. बकी म्हणजे राक्षसी. अहो बकी यमस्तनकालकूटम, एक बकी म्हणजे एक राक्षसी. स्तनकालकूटम, स्तनामध्ये काळकुट्ट विष वरून आली. जिघासया पाय यदप्य साध्वी, साध्वीचं रूप धारण केलं आणि मारण्याच्या उद्देशाने आली. माझा कृष्ण कन्हैया एवढा दयाळू आहे. लेभे गतिम धातृचिताम ततन्यम, जी गती यशोदेला नंतर, जी गती देवकीला नंतर, ती गती एका आईला जी गती द्यायची, ती गती त्याने त्या पुतना राक्षसीला देऊन टाकली. आहे का त्याच्यासारखा उदार? आता सुद्धा सुखदेवजीने खाटकन डोळे उघडले. आणखी सांगा ना, कोण आहे एवढा उदार? त्याने सांगितलं, आम्हाला एवढंच येतं. आणखी ऐकायचंय? म्हणाले, हो चला तुमच्या वडिलांकडे, त्यांच्याकडे असे 18,000 श्लोक आहे. शुकदेवजींना आता धीर धरवला नाही, पळतच निघाले आणि व्यासजींच्या समोर येऊन उभे राहिले. मला भागवत सांगा, मला भागवत सांगा, सांगा मला त्या कृष्णाची कथा. आणि म्हणून महर्षी वेदव्यासजींनी पहिली भागवताची जी संहिता महर्षी शुकदेवांना दिली आणि महर्षी शुकदेव त्याचे पहिले श्रोता झाले आणि शुकदेवजींच्या माध्यमातून ही कथा जनसामान्यांपर्यंत पोहोचली, जनसामान्यांपर्यंत आली. आणि ह्याच शुकदेवांनी राजा परीक्षितीला 7 दिवसामध्ये श्रीमद भागवत कथा सांगितली. शौनकादी ऋषी विचारतायत, कोण आहे हा राजा परीक्षिती की ज्याला साक्षात शुकदेवांनी कथा सांगितली? आपण कालच ऐकलं की शुकदेव एखाद्याच्या दारामध्ये किती वेळ थांबतात. एक गावरान गाय दुहायला जितका वेळ लागतो, गावरान गाय असं 20, 25, 30 लिटर दूध देत नाही. गावरान गाय दूध देते 1-2, म्हणजे ती तिच्या वासरापुरतं दूध देते. तरी सुद्धा जर चांगली असेल, त्याच्यामध्ये सुद्धा अनेक प्रजाती असतात. जर एकदम कपिला गाय असेल तर थोडंफार दूध वासराचं भागून आणि आपल्याला मिळतं. मग एक गावरान गाय दुहायला जितका वेळ लागतो तितकाच वेळ शुकमुनी एखाद्याच्या दारात थांबले तर थांबले. ते शुकमुनी 7 दिवस एका जागेवर बसले. 7 दिवस एका जागेवर बसले आणि राजा परीक्षितीला कथा सांगितली. असा अधिकारी हा राजा परीक्षिती नेमका आहे तरी कोण? तर राजा परीक्षिती भगवान श्रीकृष्णांचे अत्यंत लाडके सखे, भगवान श्रीकृष्णांचा अत्यंत लाडका अर्जुन आणि त्या अर्जुनाचा असणारा पुत्र अभिमन्यू आणि त्या अभिमन्यूचा असणारा पुत्र हा राजा परीक्षिती आहे. परीक्षिती फार भाग्यवान आहे. शुकमुनींच्या मुखातून भागवत ऐकून उद्धार तर केला, पण हे परीक्षिती जेव्हा त्यांच्या आईच्या पोटात होते तेव्हा जे संकट आलं गर्भामध्ये असताना, भगवान श्रीकृष्णाने गर्भामध्ये जाऊन राजा परीक्षितीला दर्शन दिलेलं आहे. एवढे भाग्यवान आहे. महाभारताचं दिव्य भव्य युद्ध झालं. युद्धामध्ये अनेक लोक मारले गेले, 10 जण शिल्लक राहिले. द्रौपदीचे 5 मुलं अश्वत्थाम्याने छळाने मारले, पांडव समजून. अर्जुनाने अश्वत्थामा पकडला, त्याला गाडून टाकू, मारून टाकू. द्रौपदीच्या अंतःकरणामध्ये दया झाली, म्हणाली याला सोडून द्या. सगळ्यांचा हट्ट, याला मारायचं. द्रौपदी म्हणाली सोडून द्या. भगवान कृष्ण सांगतात, अश्वत्थामा हा तुमच्या गुरुचा पुत्र आहे, ब्राह्मणांचा वध करू नये असं आपलं शास्त्र सांगतं. ब्रह्म हत्येचं पातक लागेल, पण याने काम असं केलंय की याला शिक्षा मिळाली पाहिजे. मग ब्राह्मणांना जर आपल्याला मृत्यूदंड द्यायचा आहे तर त्यांचा जीव घेण्याची गरज नाही. म्हणाले मग अश्वत्थाम्याच्या माथ्यावरती असा एक दिव्य मणी होता की ज्या मणीने त्याला भूक लागत नव्हती.
त्याला तहान लागत नव्हती, त्याला मूत्रविसर्जन शौच विसर्जन या क्रिया करायला जाण्याची गरज नव्हती, तो कधी थकत नव्हता. किती पण दिवसभर लढला, किती दिवसभर काम केलं, त्याला कधी थकवा येत नव्हता, कारण त्याच्याकडे तो दिव्यमणी होता. त्याचा तो दिव्यमणी काढून घेतला, त्याचं विचित्र असं मुंडन केलं, एका बाजूची त्याची दाढी काढून घेतली, विचित्र अवस्थेमध्ये त्याला काढून दिलं, तो निघाला. पण काही लोक असे असतात ते मरेपर्यंत सुधरत नाही. काही लोक असे असतात जे मरतात पण सुधरत नाही, कुत्र्याच्या शेपटीसारखे. कुत्र्याची शेपटी काही करा तुम्ही, वाकडी ती वाकडीच. एक जण म्हणाला, पाहतो मी कशी सरळ होत नाही, त्याने एक नळी आणली कडकमधली आणि त्या नळीमध्ये शेपटी घातली, पॅक सुतळीने बांधून घेतलं. 6 महिने सोडलंच नाही. 6 महिन्याने त्याने ती नळी काढली, झाली शेपटी सरळ. होईन का? नाही, होणारच नाही. महिला मंडळी म्हणाल्या, महाराज दररोज एकाच घरी कशा जेवणार, उद्या आमच्या घरी जेवायला, मी इतका भारी स्वयंपाक करते. तुम्ही म्हणलं नाही पण मी आज सांगते, आम्ही इतका भारी स्वयंपाक करतो की कारलं एकदम आपल्या हाताने गोडच होतं. म्हणले कडूच होत नाही बाई, तू साखरेच्या पाकात घाल, ते कारलं आहे ते कडू म्हणजे कडूच राहणार, त्याचा स्वभाव जाणार नाही. कांदा एखादा म्हणला आपल्याला 2 किलो कांदे आणून द्या, अजिबात डोळ्यातून पाणी येत नाही. थाप आहे ही. कांदा कापायला दगडाला जरी बसवलं तरी दगडाच्या डोळ्यातून पाणी येतं, कारण त्याचा गुणधर्म येतो. असे काही माणसं असे असतात, ते लोक मानतात हे मसनात जाईन पण सुधारायचं नाही. खरंच तसंच असतं, मसनात जातात पण सुधरत नाही. किंवा अश्वत्थामा हा दुर्योधन मसनात गेले पण सुधारले नाही. आता अश्वत्थामाला तर शाप म्हणावं की वरदान माहीत नाही, पण तो चिरंजीव आहे, तो काय गेला नाही, प्रलयापर्यंत जाणार नाही. दुर्योधन गेला. जे मरेपर्यंत सुधरत नाही ना, त्यांना कुंभपाक नावाचा नरक भेटतो. म्हणून असतील खोडी तर सुधरा, नाहीतर कुंभपाक जर भेटला. काय आहे कुंभपाकात? आपल्याला फक्त नरक माहिती आहे. भागवत 28 प्रकारचे नरक सांगतं. कुंभपाक नरकामध्ये मल आणि मूत्राचा डोह आहे, विष्ठा आणि मूत्र, आणि त्याच्यात आपल्याला शिंडीसहित बुडवित्या. त्याच्यात दुर्योधन जाऊन पडलेला आहे. हा अश्वत्थामा निघाला एवढा अपमान होऊन, सुधरावं जावं निघून नाही. त्याला कळालं कुठून तरी पांडवांचा वंश संपलेला नाही, पांडवांचा वंश संपलेला नाही. पांडवांचा एक अंश अभिमन्यूच्या पत्नीच्या उदरामध्ये आहे. ज्यावेळेस अभिमन्यू गेले, अभिमन्यूची पत्नी उत्तरा ही 4 महिन्याची गर्भवती होती. गर्भामध्ये पांडवांचा वंशधर आहे. तो जन्माला आल्यानंतर पांडवांचा विजय होईल आणि म्हणून त्याने ब्रह्मास्त्र उत्तरेच्या गर्भावरती सोडलं. जसं ते ब्रह्मास्त्र उत्तरेच्या गर्भाकडे येऊ लागलं, त्याच्या तेजाने उत्तरेला त्रास होऊ लागला. भगवान श्रीकृष्ण सगळं युद्ध आता संपलंय, मी द्वारकेला निघतो या चर्चेमध्ये असताना उत्तरा पळत पळत आली. आणि उत्तरा पळत आल्यानंतर उत्तराने भगवंताच्या पायाला मिठी मारली आणि भगवंताला म्हणायला लागली, पाहे पाहे माहे महायोगीन देव देव जगतपते नान्यत्वद भयम पश्ये यत्र मृत्यू परस्परण. हे नारायणा, माझं रक्षण करा, पांडवांच्या या वंशधराचं रक्षण करा. माझ्या गर्भावरती संकट चालून येत आहे, माझ्या गर्भाची रक्षा करा. भगवान परमात्म्याने आपल्या अंतर्दृष्टीनं बघितलं, उत्तरेच्या गर्भावरती ब्रह्मास्त्राचा मारा होणार आहे. म्हणून बाहेर सगळ्यांना भगवंत आहे तसे उभे दिसत आहेत, पण भगवंताने एक सूक्ष्म रूप धारण केलं आणि उत्तरेच्या गर्भामध्ये प्रवेश केला. आणि गर्भामध्ये जाऊन जे बालक आहे, जो गर्भ आहे, त्या गर्भाचं उदरामध्ये जाऊन रक्षण केलं. परीक्षित राजा भाग्यवान आहे, ते बाळ भाग्यवान आहे. आईच्या पोटातच प्रभूचं दर्शन झालं, प्रभूंनी त्याचं रक्षण केलं आणि ब्रह्मास्त्राचा त्याच्यावरती होणारा परिणाम मोडून टाकला. जेव्हा उत्तरेच्या यातना कमी झाल्या, कुंती मातेने आत्याये भगवंताची पण देवाचे पाय धरले, भगवंताची स्तुती केली. कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च नंदगोपकुमाराय गोविंदाय
नमः. भगवंताची स्तुती केली. हे नारायणा, तू नेहमी माझं रक्षण केलं, माझ्या पुत्रांचं रक्षण केलं, आणि आज तर माझ्यावरती फार मोठा उपकार केलायस तू. आता सगळं काही स्थिर झालेलं आहे, सगळं काही व्यवस्थित झालेलं आहे. उत्तरेचा गर्व ठीक आहे, पांडवांना त्यांचं राज्य परत मिळालंय. म्हणून मी आता विचार करतो आहे भीष्म पितामहांना भेटून आणि मी द्वारकेला परत जातो. भगवंत द्वारकेला जाणार हे ऐकल्यानंतर सगळे दुःखी झाले. भगवंताचा वियोग नको होता. भगवंत सगळ्यांना सांगतायत मी आज निघालोय, पण आज कुणाला काय पाहिजे असेल तर माझ्याकडून मागा. काय पाहिजे तुम्हाला? राजा धर्मराज, अर्जुन, भीम, सगळ्यांना भगवंत सांगतायत मागा, माझ्याकडे काय पाहिजे तुम्हाला मागा, आज मी तुम्हाला सगळं देतो. सगळे भगवंताकडे आश्चर्याने पाहतात, अरे हा कसा देव आहे, कसा आहे. आज जे आम्ही जिवंत आहोत, आज जे आम्ही सुरक्षित आहोत ते याच्यामुळे आहोत. आणि तरी हा म्हणतोय की काय पाहिजे असेल तर मागा, आम्हाला काही नको देवा. सगळे नाही म्हणत असताना कुंत्या त्या पुढे आल्या. अंगावरच्या साडीचा पदर असा भगवंता पुढे पसरला आणि भगवंताला कुंत्या त्या म्हणू लागल्या, देवा पुढे तुझ्याकडे काही मागणार नाही, पण मला पाहिजे आहे, मला तुझ्याकडे मागायचंय. आत्या माग ना, मग काय हवंय? पदर पसरायची गरज नाही, माग आत्या. देवा तू आता म्हणालास की तुमचे सगळे दुःख सरले, तुम्हाला सुखाचे दिवस आले, सगळं चांगलं झालं देवा, पण मला सुख नको. कुंतीने असं मागितलं, जगामध्ये कुणी मागणार नाही. आपण आपल्या बोबड्या नातवाला शिकवतो, मंदिरात जर नेलं तर देवाच्या पायावरती आजी त्याचा अशी मान धरतीन, मानाशी दाबती आणि देवाच्या पायावर त्याचं डोकं ठेवतीन. देवाला त्याला म्हणती, मन देवाला, देवा मला सुखात ठेव. त्याला सुख म्हणता येत नाही, ते म्हणतं देवा मला तुकात ठेव. पण लहानपणापासून बोबड्या बाळाला आपण सुख मागायला शिकवतो. पण कुंती आत्याने सांगितलं, देवा मला सुख नको, मला द्यायचं असेल तर मला दुःख दे. आत्या दुःख का मागतेस? आत्याने सांगितलं, दुःख में सुमिरन सब करे, सुख में करे न कोई. दुःख में सुमिरन सब करे, सुख में करे न कोय. जो सुख में सुमिरन करे, दुःख काय को होय. अरे सगळे दुःखात तुझी आठवण काढतात, पण लोकांना कळत नाही. सुखात जर आठवण देवाची काढली ना तर दुःख येण्याची वेळच येत नाही. देवा मला दुःख दे. आत्या का? सुखात सगळे जण येतात, सुखात कितीतरी जण पळत येतात, पण दुःखात कोणीच येत नाही. आणि जेव्हा कोणी येत नाही ना तेव्हा तू येतो. जेव्हा कोणी येत नाही, जब कोई नहीं आता, जब कोई नहीं आता, मेरे शाम आते हैं, मेरे दुख के दिनों में वो बड़े काम आते हैं, मेरे दुख के दिनों में वो बड़े काम आते हैं. जब कोई नहीं आता,
नाही तेव्हा प्रभू येतो, म्हणून मला दुःख दे. भगवान परमात्मा सर्वांचा निरोप घेतात. भीष्माचार्यांना अंतिम उपदेश करून आणि प्रभू द्वारकेला निघून जातात. कालांतराने 5 महिन्यांनी राजा परीक्षितींचा जन्म होतो. प्रभू पुन्हा ते बालक बघण्यासाठी येतात आणि गर्भात ज्याला भगवंताने दर्शन दिलं, जन्माला आल्याबरोबर ज्याने आपल्याला वाचवलं होतं त्याचं परीक्षण करू लागला, म्हणून परीक्षिती नाव प्राप्त झालं. आणि राजा परीक्षिती हे भारताचे चक्रवर्ती सम्राट बनले. भगवंत पुन्हा राहिले. अर्जुन सोडवण्यासाठी गेला आणि भगवंताचं निजधाम गमन झालं. ही बातमी जेव्हा कुंती त्यांना कळाली, त्यांनीही देह त्यागला आणि पांडव राज्य परीक्षितींच्या स्वाधीन करून आणि स्वर्गाच्या रस्त्याला गेले. आता हे एवढं फास्ट का घेतलं, तर आपण घेणार आहोत पुढे, म्हणून आपला वेळही झाला, म्हणून थोडक्यात घेतलं. पुढे विस्ताराने आपण निर्वाणाच्या कथेच्या वेळेस घेणार आहोत. आणि पांडव स्वर्गारोहणाला गेले. राजा परीक्षिती हे राजन झाले. सगळीकडे धर्माची स्थापना झाली. कलियुगाला त्यांनी दंड केला. मर्यादित ठिकाणं राहण्यासाठी दिले. कलीला सांगितलं, जिथे मदिरापान होत असेल मदिरेमध्ये तू राहा, जिथे जुगार खेळला जात असेल जुगारामध्ये तू राहा, अधर्माने कमावलेलं जे धन आहे, जे सुवर्ण आहे, त्यामध्ये तू राहा. म्हणून या ठिकाणामध्ये कली वास करतो. सोन्यामध्ये सुद्धा कलीचा वास आहे, जे अधर्माने कमावलं ते. एके दिवशी कलीला दिलेलं हे राहण्याचं ठिकाण त्याने राजा परीक्षितींची स्थिती पलटवली. भीमाने जरासंधाला जेव्हा मारलं, तिथला राजमुकुट बळकावून आणला. वास्तविक एखाद्या नगरीचा राजा जर युद्धामध्ये मारला तर त्याचा जो मुकुट आहे बाकीची संपत्ती लुटवू शकता, पण मुकुट दुसरा राजा जो गादीवर बसला त्याला घातला पाहिजे. पण भीम हा तो मुकुट घेऊन आला होता. राजा परीक्षितीने तो मुकुट आपल्या डोक्यावरती घातला आणि राजा परीक्षिती शिकारीसाठी गेले. शमीक नावाचे मुनी, शमीक मुनी को लाव, शमीक नावाचे मुनी, त्यांचा आश्रम आणि त्या अरण्यामध्ये आहे. तेजस्वी आपल्या तपश्चर्ये शमीक मुनींचा आश्रम त्या जंगलामध्ये आहे. राजा परीक्षितींना डोक्यामध्ये घातलेल्या मुकुटामध्ये जो कली बसलेला आहे, त्या मुकुटातील कलीने राजा परीक्षितींच्या बुद्धीवरती परिणाम करायला सुरुवात केली. पुरुष मंडळी, एक वाक्य लक्ष देऊन ऐका. झाकी दर्शन होणार आहे, फार महत्वाचं वाक्य. तुम्ही जर आरतीला उठले, पुरुष मंडळी आरती करायला जर उठले किंवा एखाद्या कीर्तनाच्या कार्यक्रमात जर तुम्हाला एखाद्या महाराजांना हार घालण्यासाठी उठवलं, तर बरेच पुरुष मंडळींच्या डोक्यामध्ये टोप्या नसतात. मग हार घालायचा आहे त्यावेळेस कोणीतरी सांगतं टोपी घाला, टोपी घाला. मग जवळपास समोर बसलेले एखादे टोपीवाले बाबा असतात. बाबांसारखे आता हे टोपी घालून बसलेले, एखादा आरतीला आलाय आता त्यांच्याकडे टोपी नाही, मग ते काय करणार, लगेच बाबाच्या डोक्यातली टोपी काढून घ्यायची ना आपल्या डोक्यात घालायची. ही सवय पुरुष मंडळींना. पण दुसऱ्याचं अधिष्ठान, दुसऱ्याची टोपी जर डोक्यात घातली तर त्या टोपीमध्ये ज्याची टोपी आहे त्याच्या मस्तकातले अनेक विचार त्या टोपीत गुंतलेले असतात. आता तोच डोकं चांगलं असलं तर ठीक आहे, पण तो जर विपरीत असला तर आपले विचार सुद्धा तसे होऊन जातात. त्याचं उदाहरण आहे राजा परीक्षिती. मुकुट कोणाचा घातलाय? जरासंधाचा. नाही तर राजा परीक्षिती पांडवांचे वंशधर आहे, पण मुकुट दुसऱ्याचं घातलं आणि त्या मुकुटात कली बसलेला आहे. शमीक मुनी तपश्चर्येला बसलेले आहेत. महाराज परीक्षिती शिकार करण्यासाठी त्या वनामध्ये आलेले आहेत. तहान लागली आणि म्हणून आश्रम दिसला.
पाणी पिण्याच्या उद्देशाने शमीक मुनींच्या दिशेने निघाले. मस्तकामध्ये बसलेल्या कलीमुळे महाराज तिथे आहेत, पाणी मागतायत, पाणी द्या, पाणी द्या. मी राजा परीक्षिती, या भारताचा एकमेव चक्रवर्ती सम्राट तुमच्या द्वारामध्ये आलेलो आहेत, मला पिण्यासाठी पाणी द्या. पण शमक मुनी तपश्चर्येमध्ये लीन आहेत, त्यांना शुद्ध नाही. बराच वेळचे महाराज परीक्षिती त्यांना आवाज देत आहेत, पण चेतन अवस्थेमध्ये शमीक मुनी आले नाही. म्हणून राग आला आणि तिथे एक मेलेला साप पडलेला होता. तो राजा परीक्षितीने उचलला आणि गळ्यामध्ये मेलेला साप टाकला आणि राजा परीक्षिती तिथून आणि बाजूला निघून गेले. गळ्यामध्ये मेलेला सर्प मनसोक्त खेळ खेळले आणि आश्रमाच्या दिशेने निघाले. आपल्या आश्रमात एक राजा आलाय, काय प्रकार झाला याची कल्पना नसलेले आपल्याच नादामध्ये. तेज प्रचंड आहे, ऋषीपुत्र असल्याने शक्ती बल प्रचंड आहे. खेळत बागडत आश्रमाच्या दिशेने निघाले आणि लांबूनच त्याने पाहिलं आपल्या वडिलांच्या गळ्यात कोणीतरी मेलेला साप टाकलेला आहे. रागाने डोळे असे मोठे झाले, राग आला, कोणी माझ्या वडिलांच्या गळ्यात मेलेला साप टाकला. आपल्या वडिलांच्या गळ्यातील मेलेला साप त्यांनी बाजूला काढला आणि क्रोधायमान झालेले मुनिकुमार, जाणे कोणी माझ्या वडिलांचा अपराध केलेला आहे, हातातील असणाऱ्या कमुंडलूचं हातातील जल हातावरती घेतलं आणि राजा परीक्षितीला श्राप दिला. माझ्या वडिलांच्या गळ्यात मेलेला साप टाकला, आजपासून 7 दिवसाने तक्षक नाग दंश करून राजा परीक्षितीचा मृत्यू होईल. राजा परीक्षितीला श्राप दिला. परीक्षितीला श्राप मिळाला. शमीक मुनी जेव्हा तपश्चर्येतून बाहेर आले, आपल्या पुत्राला त्याने समजावून सांगितलं, राजा परीक्षिती हे चक्रवर्ती सम्राट आहेत. जो अन्याय घडला, जो अपराध घडला, तो मुकुटामध्ये बसलेल्या कलियुगाच्या प्रादुर्भावाने घडला. राजा परीक्षिती फार चांगले आहेत, गुणवान आहेत, त्यांना असा श्राप द्यायला नको होता. आपल्या शिष्याला पाठवलं आणि राजा परीक्षितीला वार्ता दिली की 7 दिवसाने तुमचा तक्षक नाग बसून मृत्यू होणार आहे. परीक्षितीला हे कळालं. राजा परीक्षिती सगळ्या राज्याचा त्याग केला, गंगेच्या किनाऱ्यावरती आले आणि सांगा 7 दिवसामध्ये जो मरणार आहे, लवकर मरणाऱ्याला मुक्तीचा उपाय सांगा. सगळं ऋषी समुदाय जमलेला आहे, कुणालाही उत्तर देता येत नाही. अशा वेळेस तिथे व्यास मुनी आहेत, वशिष्ठ मुनी आहेत, पाराशरजी आहेत, आत्री आहेत, मैत्रेय आहेत, सर्व मुनी आहेत, पण कुणालाही उत्तर सापडत नाही. त्यावेळेस एक घोळका येताना दिसला. महिला मंडळी ऐका, एक घोळका येताना दिसला. त्यामध्ये एक औदुंबर वेशधारी, ज्याच्या अंगावर काही वस्त्र नाही, लंगोट धारण केलेला एक आकृती तिथे येताना दिसली. सगळेजण त्यांना वेडा 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 म्हणत होते, कारण 12 वर्षाचं वय होतं. 12 वर्षामध्ये उघडं कोण फिरतं, वेडा वेडा म्हणत होते. पण जेव्हा त्या मुनीचं जिथे आगमन झालं, सगळे उठून उभे राहिले, नमस्कार करू लागले. ते दुसरे तिसरे कोणी नव्हते, महाराज शुकदेव होते. शुकदेवांचं आगमन झालं. शुकदेवांना उच्च शुकदेव तुम्हारी जय होवे, गुरुदेव तुम्हारी
सुखदेव तुम्हारी जय होवे गुरुदेव तुम्हारी जय होवे गुरुदेव तुम्हारी राजा परीक्षिती शुकदेवजींच्या समोर नतमस्तक झाले. शुकदेवजींना उच्च आसनावरती बसवलं आणि लवकर मरणाऱ्याला मुक्तीचा उपाय जो ऋषीमुनींना कुणालाही सापडला नाही. शुकमुनी तिथे आले. का आले? पांडवांनी केलेल्या यज्ञामध्ये भगवान परमात्मा पंतरवाळ्या उचलत होते. कुतूहल वाटलं म्हणून शुकदेवांनी पोपट रूपात त्यातलं खरकट खाल्लं होतं, एक भाताचा कण, आणि ते पांडवांचं ऋण त्यांच्या डोक्यावरती होतं. आणि म्हणून पांडवांच्या वंशधराला राजा परीक्षितीला मुक्ती देण्यासाठी शुकदेवजी महाराज आले आणि परीक्षितीला कथा सांगायला सुरुवात केली. राजा परीक्षिती म्हणतायत, हरि कथा सुनाने वाले हरि नाम सुनाने वाले तुमको लाखों प्रणाम तुमको लाखों प्रणाम तुमको लाखों प्रणाम तुमको लाखों प्रणाम. हरि कथा सुनाने वाले हरि नाम सुनाने वाले तुमको लाखों प्रणाम तुमको लाखों प्रणाम तुमको लाखों प्रणाम तुमको लाखों प्रणाम. भूल रहे थे वन में बल खो बैठे थे तन में. हम भूल रहे थे वन में बल खो बैठे थे तन में. प्रभु राह बताने वाले यह राज बताने वाले तुमको लाखों प्रणाम 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 तुमको लाखों प्रणाम. लेकर विष का प्याला जा रही थी यम के गाला. लेकर विष का प्याला जा रही थी यम के गाला. अमृतपान खिलाने वाले सदा पिलाने वाले सदा पिलाने वाले तुमको लाखों प्रणाम तुमको लाखों प्रणाम तुमको लाखों प्रणाम. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. सुंदर अशी झाकी आपल्या समोर आहे. परीक्षिती राजांनी भागवत श्रवणाला सुरुवात केलेली आहे. दुसऱ्या दिवसाची कथा इथे विश्रांती घेईल. सुंदर असे आपलेच असणारे सर्व कलाकार मंडळी शृंगाराचं काम थेट भगवान कृष्ण कन्हैयांच्या नगरीवरून आज जे खूप मोठा प्रवास गोरखपूरला होते, परंतु आम्ही त्यांना विनंती केली आणि ते या ठिकाणावरून आले. नेहमी कधी पण जब भी हम उन्हें बुलाते हैं वो हमेशा भागते भागते हमारे लिए आ जाते हैं. एक बार जोरदार तालियां हमारे रिंकू भैया के लिए. आता ते बोलतात ती ब्रज भाषा आहे, आपण बोलतो ती हिंदी आहे, पण ते आपली सांभाळून घेतात. कारण आपली हिंदी आती आहे लेकिन हेलपाटे खाती आहे अशी असते.
पण सुंदर अशी झाकी आणि सर्व असणारे आपले बालगोपाळ अगदी शृंगी मुनी तर एकदम भयानक रागामध्ये आले होते तिकडूनच एकदम रोलमध्ये उतरले होते ते. हां, भाऊंचे चिरंजीव आहेत ते. आणि दुपारी मी त्यांना घरामध्ये पाहिलं, मला वाटलं नव्हतं म्हणजे एवढे ॲक्शनमध्ये डायरेक्ट तिथूनच घुसले ते. रोल तिथूनच चालू झाला. फार छान. एकदा आपल्याच सर्व मुलांसाठी सर्वांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. फार छान, फार छान, सुंदर केलं. भाऊंना आणि त्यांना विनंती आहे की आज पहिल्या दिवसाची आपली झाकी आहे तर शुकदेवजींचं आणि या सर्वांचं आपण आरतीच्या वेळेला पूजन करून घ्यायचं आहे. आणि उद्यापासून तर अनेक दिव्य लीला आपल्याला बघायला मिळणार आहेत. उद्या आपण सतीचरित्रामध्ये शिवतांडव या ठिकाणी बघणार आहोत आणि आणखी आनंद आपल्याला येणार आहे. बरेच मंडळी, आज तुम्ही खूप जणांनी गर्दी केली पण तुम्ही फार उशिरा येतात. थोडेसे लवकर येत चला, म्हणजे थोडेसे लवकर आल्यानंतर सुट्टी पण आपली लवकर होईल आणि जास्तीत जास्त कथा आपल्यापर्यंत पोहोचतील. आणि म्हणून सर्वांना विनंती की उद्या 7 वाजता या, म्हणजे 10ला बरोबर आपल्याला आटोपता येतं आणि ज्या त्या दिवसाची कथा तुमच्यापर्यंत पोहोचली पाहिजे. म्हणजे कथाकाराला काय नाही, तर भरपूर उड्या मारत मारत पुढे जाईल, पण ज्या कार्यासाठी आपण इथे आपली नियुक्ती आहे ते व्यवस्थित झालं पाहिजे म्हणून एवढी माझी तळमळ आहे. आणि सुंदर असं म्हणजे रिंकू भैयांना आमच्या गुरुबंधू असणारे सोपान महाराज काय आज दिवसभर काय आम्हाला पाहायला आलेच नाही, फार बिझी होते ते, पण आले उशिरा. तसं त्याने इथंच राहायला पाहिजे, बरोबर आहे की नाही भाऊ? हां, इथंच राहायला पाहिजे. हां. आणि महाराजांनाही धन्यवाद आणि सर्वांना कोटी कोटी धन्यवाद. आता आरती होईल उद्या, मोठं भरपूर ऐका. झाकी थोड्या वेळ ॲक्शन घेऊ नका रे, ते हसतंय तुम्हाला. त्यांना जर राग आला तर श्राप भेटन बरं का, आणि त्यांचा श्राप खरा होतो. हां. आणि सुंदर अशी रिंकू भैयांनी झाकी केलेली आहे. उद्या फार सुंदर झाकी होणार आहे. शिवतांडव उद्या इथे होणार आहे, तेव्हा उद्यासुद्धा सर्वांनी लवकर या, म्हणजे झाकीचा आनंद आपल्याला जास्त वेळ घेता येईल. सर्व आदरणीय आपली महाराज मंडळी आणि सिस्टीमवाले दादा, आज तर फार म्हणजे सगळं काही आज प्रॉपर सिस्टीम त्यांनी, म्हणजे काल पण छान होती पण आज आणखी बदल केला. एकदा त्यांच्यासाठी पण जोरदार टाळ्या वाजवा. छान. आणि सर्व महाराज मंडळींना सुद्धा मनापासून धन्यवाद. आता आरती होईल आणि आरती झाल्यानंतर आपली कथा विश्रांती घेईल. चला एकदा झाकीचं पूजन करून घ्यायचं आहे. आदरणीय सोपनजी महाराज बोला. रामकृष्ण हरी. मातृपितृ पुण्यस्मरण सोहळ्याच्या निमित्ताने आपल्या परिसरामध्ये चालू असलेला श्रीमद संगीतमय भागवत ज्ञानयज्ञ सोहळा आणि या ज्ञानयज्ञ सोहळ्याचा आजच्या दुसऱ्या दिवसाची श्रीमद संगीतमय भागवत कथा आदरणीय हरिभक्तपरायण भागवताचार्य सुरेखाताई महाराज टेके, कृष्णप्रिया वारकरी शिक्षण संस्था वारी, तालुका कोपरगाव, अतिशय सुंदर आजची या ठिकाणी श्रीमद संगीतमय भागवत कथा या ठिकाणी झाली आहे. त्याबद्दल आपण बसलेल्या सगळ्या भाविकांनी एकदा ताईंसाठी आणि या टीमसाठी जोरदार टाळी वाजवायची. आणि म्हणून साथ संगत करत असताना आमचे ज्येष्ठ बंधू हरिभक्तपरायण विनायकजी महाराज टेके असतील, हरिभक्तपरायण विकासजी महाराज भुसारे असतील, हरिभक्तपरायण आमचे खूप आवडते असे आकाशजी महाराज तुपे असतील, ही सगळी मंडळी अतिशय छान आणि सुंदर या ठिकाणी आहे. या ठिकाणी थोड्याच वेळामध्ये लगेच आता आरती होईल. आरतीसाठी आपण सगळ्यांनी, काल मी सांगितलं होतं, ज्यांनी ताटं आणले असतील आरतीचे, आपण सर्वांनी या ठिकाणी ताट घेऊन, ज्यांनी ताट आणलं असेल त्यांनी या ठिकाणी ताट घेऊन या. या ठिकाणी पाटीलदाजी या ठिकाणी आले आहेत, त्यांची जोडीसुद्धा, बाकीचे अजून कोणी ताट आणले असतील आरतीचे त्यांनी सगळ्यांनी आरतीसाठी या. या कार्यक्रमासाठी आमच्या वारकरी संप्रदायाच्या धडाडीचे
कार्य करणारे आमचे संपत नाना धोंडगे या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं सुद्धा मनस्वी धन्यवाद. या कार्यक्रमासाठी आलेले सगळे आप्तेष्ट मित्र परिवारातील सर्व भाविक बंधू भगिनी या सर्वांचं गायकरी परिवाराच्या तर्फे सहर्ष स्वागत. या ठिकाणी बसलेल्या भाविकांना सुखदेवजींचं या ठिकाणी ज्यांना पूजन करायचं असेल आपण पूजन करू शकता आणि आपल्या स्वइच्छेने सुखदेवजींच्या त्या ठिकाणी आपल्याला जी काही आपल्याला दक्षिणा समर्पित करायची असेल ती सुद्धा आपण त्या ठिकाणी करू शकता. धन्यवाद. रामकृष्ण हरी. कर्पूर करुणावतारो संसार सारो भुजगेंद्रहार सदा वसतो हृदयारविंदे भव भवानी सहितो नमामि. जय हो जय श्री भागवता आरती करो तुझ भगवता. जय हो जय श्री भागवता आरती करो तुझ भगवता. पुराणे मुकुटमणि परम प्रेमामृत जननी राज सेविता भाविक भक्ता उदार दाता मोक्ष तत्वता देवता आरती करो जड़ो मानस तीर्थ द्वादश सोपाने युक्त निर्मल भक्त जले भरिता विहरे हरि हो सचिता लोक सुख मुळे रमले रसपले रसपी आरती करो तुझ भगवंता.
नवी अंतरीच्या नमहरता आरती करू तुझा भगवंता जय श्री भागवता आरती करू तुझा भगवंता ग्रंथ नवे श्री कृष्ण गीते वेदी बळपूर्ण अनन्य होता या शरणा खचित टळे जन्म मरण हो त्रितापदाची चिरयशाची नाथ हे वदती कृष्णपदी हो माता आरती करू तुझं जय श्री भागवता आरती करू तुझं भगवंता हो आरती करू तुझं भगवंता हो आरती करू तुझं भगवंता गाली लोटांगद वंदीन शरण पुराण पाहिन रूप तुझे देवी आलिंगन आनंद पूजन तुझे मोबाईल नवे नमः तुमेव माता पिता तुमेव तुमेव बंधु सखा तुमेव तुमेव विद्या जगत तुमेव तुमेव सर्वं तुमेव कायेन वाचा मनसेन्द्रियेण पूजा करावा प्रभुं जमावा करोमि यज्ञं सकल परस्मै नारायणाय समर्पयामि अच्युतं केशवं नारायणं भुजगनाथं वसुदेवं प्रियं प्रणवं कपिलावरं वन्दनाय ब्रह्मणं हरे राम हरे राम 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 हरे हरे राम हरे राम 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 हरे हरे बोलिए श्रीमद् भागवत महापुराण की जय रानी सरकार की जय गुरु रे भाई सब संतन की जय।